completed mRNA, that is messenger RNA. लास्ट पिरियड मध्ये आपण मेसेंजर RNA कंप्लीट केला. mRNA चे आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक कंप्लीट केल्या. आफ्टर दॅट वी स्टडी द सेकंड RNA, that is rRNA, that ribosomal RNA. But before starting the ribosomal RNA, आपला पहिला mRNA संपलाय. आता सेकंड rRNA, ribosomal RNA. पण तो शिकण्याच्या अगोदर mRNA तुम्ही व्यवस्थित चेक केला असेल तर mRNA मध्ये एक वर्ड यूज केला आपण, कोडॉन. आता कोडॉन कोणाला म्हटलं तर ऍक्च्युअली ऑन द mRNA the nucleotides are arranged in the form of three groups, in the form of triplets. mRNA वर जे न्यूक्लियोटाइड आहेत, आपल्याला माहिती mRNA असेल, rRNA असेल, tRNA असेल, कोणताही RNA असेल किंवा DNA असेल, both are the polynucleotides. DNA आणि RNA दोन्हीही काय आहेत तर पॉलीन्यूक्लियोटाइड्स आहेत. मीन्स दे आर मेड अप फ्रॉम द नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. त्याचा सिंपल मिनिंग आहे ते अनेक न्यूक्लियोटाइड पासून तयार झालेले, आणि मग हे अनेक न्यूक्लियोटाइड पासून तयार झालेले जे न्यूक्लिक ऍसिड आहेत, DNA आहेत आणि RNA आहेत, या RNA मधला आपण लास्ट पिरियड मध्ये mRNA कंप्लीट केलाय. आणि त्या mRNA वर हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे 3-3च्या ग्रुप मध्ये, 3-3च्या बंच मध्ये, आणि त्या बंचला आपण काय नाव दिलंय तर कोडॉन नाव दिले. किंवा आपण लास्टला सेंटेन्स शिकलो होतं की ही जी लँग्वेज आहे त्या प्रत्येक कोडॉनकडे एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड सिंथेसाइज करण्याची ॲबिलिटी आहे, किंवा एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड सिंथेसाइज करण्याची इन्फॉर्मेशन त्या कोडॉनकडे आहे. आणि हे कोडॉन mRNA वर कशाच्या फॉर्म मध्ये आहेत तर ट्रिपलेटच्या. तर मे बी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की व्हाय these codons on mRNA are always in the form of triplets. हे जे mRNA वरचे न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सेस आहेत ते ट्रिपलेटच्याच फॉर्म मध्ये, म्हणजे 3-3च्याच बंच मध्ये का अरेंज झाले असतील. तर आज आपण त्याचा आन्सर सर्च करू. मग क्वेश्चन आहे व्हाय codons on mRNA are always in the form of triplets. हे mRNA वरचे जे कोडॉन्स आहेत हे ट्रिपलेटच्याच फॉर्म मध्ये काय, हा आपला प्रश्न आहे. व्हाय द कोडॉन्स ऑन mRNA आर इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. हे ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये काय, आपण त्याचा आन्सर काढू आज. ठीक आहे, परत एकदा रिपीट करतो मी. काल आपण सिम्पली mRNA शिकलो आणि या mRNA वर दाखवून दिलं मी की कंटिन्यूअस आहे. वी स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ कोडॉन्स, वी स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. त्या कोडॉनलाच आपण जेनेटिक कोड, mRNA लँग्वेज, कोड वर्ड्स, क्रिप्टोग्राम्स असे डिफरंट वर्ड्स यूज करू शकतो. मोर पॉप्युलरली त्याचा कोणता वर्ड यूज करतो आपण, कोडॉन्स. आणि ह्या कोडॉनचा जर विचार केला तर मी सांगितलं होतं की 5' ही mRNA ची स्टार्टिंग एंड आहे, स्टार्टिंग एंड. आणि पहिला जो कोडॉन असतो हा मोस्ट ऑफ द केसेस मध्ये AUG आहे, काही वेळेस तो CUG आहे. आणि मग हा AUG चा विचार केला तर मी मेन्शन केलं की हा एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड, कोणता स्पेसिफिक अमायनो ऍसिड, मिथॅनॉइन नावाचा एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड तयार होतो. आणि मग प्रश्न आहे आपला की आपल्याकडे असे किती न्यूक्लियोटाइड, किती नायट्रोजन बेसेस आहेत mRNA मध्ये, त्या आन्सर आहे 4. कोणकोणते 4 आहेत, एक आहे ॲडेनाइन आणि ग्वानाइन, हे 2 प्युरिन्स आहेत आपल्याकडे, आणि एक आहे सायटोसाइन अँड एक आहे युरॅसिल. Instead of the thymine, thymine is present in the DNA. Thymine कुठे प्रेझेंट असतो, तर आन्सर आहे DNA मध्ये. आणि मग थायमाइनच्या ऐवजी RNA मध्ये काय असतो तो युरॅसिल. म्हणजे एका RNA वर हजारो न्यूक्लियोटाइड्स असतील नंबर मध्ये, पण ते किती टाइपचे, ह्या 4च टाइपचे, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन अँड युरॅसिल. आणि मग mRNA वर हे जे 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत आपल्याकडे, 4 नायट्रोजन बेसेस आहेत, हे 3-3च्या बंच मध्येच का अरेंज झालेले असतील. क्वेश्चन आहे व्हाय कोडॉन्स ऑन mRNA स्ट्रँड आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. असा जर क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तर आस्क फॉर द 2 मार्क्स. हा किती मार्काला विचारला जाऊ शकतो, 2 मार्क. त्याचा आन्सर आपण चेक करत राहू की ते 3च्याच फॉर्म मध्ये का झालेले असतील. आपलं सेंटेन्स आहे की हे जे mRNA वरचे कोडॉन्स आहेत हे ऍक्च्युअली कोड वर्ड्स आहेत, हे जेनेटिक लँग्वेज आहे, ही जेनेटिक कोड्स आहेत. कशासाठी, फॉर द सिंथेसिस ऑफ स्पेसिफिक अमायनो ऍसिड, फॉर द सिंथेसिस ऑफ स्पेसिफिक प्रोटीन.
स्पेसिफिक प्रोटीन तयार करण्यासाठी जे स्पेसिफिक अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स असतो याची इन्फॉर्मेशन कुणाकडे आहे, या कोडॉनकडे. जे कोडॉन कुणाकडे आहे तर mRNA. हे असणं गरजेचं आहे का? त्याचं यस असणं गरजेचं आहे. का? कारण रिगार्डिंग द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रोटीन सिंथेसिसची जी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, दॅट इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑन द DNA. कोणता प्रोटीन कधी तयार करायचा, त्याच्यासाठी कोणकोणते अमायनो ऍसिडचे सिक्वेन्स पाहिजे याची इन्फॉर्मेशन DNA कडे. अँड DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस, म्हणजे ती इन्फॉर्मेशन न्यूक्लियस मध्ये. प्रोटीन सिंथेसिस इज द फंक्शन ऑफ रायबोसोम. प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे mRNA, RNA, tRNA, नॉन जेनेटिक RNA मदत करतात. पण प्रोटीन सिंथेसिस इज द मेन फंक्शन ऑफ द रायबोसोम्स. अँड रायबोसोम्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. रायबोसोम्स कुठे प्रेझेंट आहे? सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. अँड मग द मेन फंक्शन ऑफ द mRNA लास्ट पिरियड मध्ये सांगितलं वाय लिंक इज कॉल्ड ॲज अ मेसेंजर RNA. कारण हे mRNA रिगार्डिंग प्रोटीन सिंथेसिसची रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू रायबोसोम्स. DNA कडे ही इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसची रिलेटेड रायबोसोम कडे ट्रान्सफर करण्याचं किंवा न्यूक्लियस मधली ही इन्फॉर्मेशन सायटोप्लाझम मध्ये कॅरी करण्याचं काम कोण करतात तर दिस टाइप ऑफ RNA. अँड दॅट्स व्हाय दे आर नेम्ड ॲज अ मेसेंजर RNA. म्हणून या RNA ला आपण काय नाव दिलंय? मेसेंजर RNA. आता तुम्हाला माहिती असेल तर फॉर द सिंथेसिस ऑफ एनी टाइप ऑफ प्रोटीन देयर वॉज रिक्वायरमेंट ऑफ 20 डिफरंट अमायनो ऍसिड्स. कोणताही प्रोटीन तयार करायचा असेल तर एक प्रोटीन तयार करण्यासाठी मिनिमम 20 डिफरंट टाइपचे अमायनो ऍसिड असावे लागतात. When 20 different types of amino acid comes together, they form a specific type of protein. जेव्हा असे 20 अमायनो ऍसिड डिफरंट 20 अमायनो ऍसिड एकत्र येऊन जॉइन होतात विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड, म्हणून आपण प्रोटीनला ऑलमध्ये पॉलीपेप्टाइड चेन असं पण म्हणतो. कारण दे आर अरेंज्ड. त्या एका प्रोटीन मध्ये काय आहेत तर डिफरंट अमायनो ऍसिड आहेत आणि हे अमायनो ऍसिड एकमेकांना कशाने जॉइन झालेले आहेत तर दे आर जॉइन विथ द हेल्प ऑफ पेप्टाइड बॉन्ड. म्हणून प्रोटीन्स आर आल्सो नोन ॲज अ पॉलीपेप्टाइड चेन. आणि मग आता आपल्याला जे याचं आन्सर करायचं त्याच्यासाठी हे एक सेंटेन्स लक्षात राहते का बघा तुमच्या, की फॉर द सिंथेसिस ऑफ एनी टाइप ऑफ प्रोटीन वी नीड 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड. कोणताही प्रोटीन तयार करायचा आहे आपल्याला, तो प्रोटीन तयार करण्यासाठी वी नीड डिफरंट टाइप्स ऑफ 20 अमायनो ऍसिड. आणि मग पुन्हा हे एक लक्षात ठेवा की कोणता प्रोटीन तयार करायचा आहे त्याच्यासाठी अमायनो ऍसिडची कोणती सिक्वेन्स आहे ही इन्फॉर्मेशन DNA कडे. आणि त्या इन्फॉर्मेशनच्या मदतीनं प्रोटीन सिंथेसिस तयार करणं हे कुणाचं काम आहे तर इट इज द फंक्शन ऑफ रायबोसोम्स. आणि मग ही इन्फॉर्मेशन DNA टू रायबोसोम दॅट इज फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम ट्रान्सफर करणारे हे mRNA आहे. आणि आपला प्रश्न आहे की वाय mRNA वर हे जे कोडॉन्स आहेत ते ट्रिप्लेटच्या फॉर्म मध्ये का आहे. ठीक आहे, पुन्हा रिपीट करतो, कन्फ्यूज होऊ नका की एका प्रोटीनला तयार करण्यासाठी 20 डिफरंट अमायनो ऍसिडची गरज आहे. पण एका प्रोटीन मध्ये 20च अमायनो ऍसिड असतात असं नाही. ते मे कंटेन्स 100 to 100 or more than it. एका प्रोटीन मध्ये 100, 200 पेक्षाही जास्त अमायनो ऍसिड असू शकतात. पण डिफरंट टाइपचे मिनिमम 20 अमायनो ऍसिड असावे लागतात. ठीक आहे, आणि त्यासाठी mRNA वर कोडॉन्स तयार करण्यासाठी किती टाइपचे नायट्रोजन बेसेस आहेत तर देयर आर ओनली 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन अँड युरॅसिल. ठीक आहे, आपण एका कॅटेगरीचा विचार करू. सपोज आपण पहिली कंडिशन घेऊ की वन कोडॉन इज मेड अप ऑफ द वन न्यूक्लियोटाइड. समजा एक कोडॉन किती न्यूक्लियोटाइड पासून तयार झाला असता, एकाच न्यूक्लियोटाइड पासून तयार झालेला असता. तर आपल्याकडे किती न्यूक्लियोटाइड आहे, 4 न्यूक्लियोटाइड आहे. किती कोडॉन तयार झाले असते, 4. आपण त्याला असं लिहू, देन 4 into 1 is equal to 4 codons are possible. पहिलं सजेशन, पहिलं क्रायटेरिया लक्षात येतोय की सपोज आपण कन्सिडर करायला की
ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये का आला ते नंतर बघू. आपण कन्सिडर करायला की त्याच्यापेक्षा जर छोटा असता म्हणजे किती, एक कोडॉन mRNA वरचा एक कोडॉन एका सिंगल न्यूक्लियोटाइड पासून तयार झाला असता की सपोज वन कोडॉन इज मेड अप ऑफ द वन न्यूक्लियोटाइड, देन वी हॅव द ओनली 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड. आपल्याकडे किती न्यूक्लियोटाइड आहे, 4 टाइपचे न्यूक्लियोटाइड आहे. देन 4 × 1 = 4 कोडॉन्स आर पॉसिबल. एका न्यूक्लियोटाइड पासून एक कोडॉन जर तयार झाला असता तर आपल्याकडे हायेस्टली किती कोडॉन तयार झाले असते, 4. and that 4 codon can produce only 4 amino acid. आणि ह्या 4 कोडॉनने काय तयार केले असते, 4 डिफरंट टाइपचे अमायनो ऍसिड तयार केले असते, which is not sufficient, which is not enough figure for the synthesis of any type of amino acid. लक्षात येईल. आणि मग 4 कोडॉन जर तयार झाले असते तर ह्या 4 कोडॉनने आपलं वाक्य की each codon on the mRNA strand can specify one particular amino acid. mRNA strand वरचा प्रत्येक कोडॉन एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड तयार करतो. आणि मग समजा एका न्यूक्लियोटाइड पासून एक कोडॉन तयार झाला असता तर मॅक्सिमम किती कोडॉन तयार झाले असते, 4. त्या 4 कोडॉनने किती अमायनो ऍसिड तयार केले असते, 4च, 4. आणि which is not sufficient for the synthesis of any protein. कोणताही प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला 4 अमायनो ऍसिडची गरज नाहीये किंवा 4 अमायनो ऍसिड पासून एक स्पेसिफिक प्रोटीन तयार होऊ शकत नाहीये. म्हणजे एका न्यूक्लियोटाइड पासून एक कोडॉन तयार होण्याची पॉसिबिलिटी तर संपली. आपण सेकंड करू की सपोज सेम आहे, इफ वन कोडॉन, अगेन सेकंड सपोज करू आपण. सपोज इफ one codon is made up from the 2 nucleotides. आपण दुसरे क्रायटेरिया विचारात घेऊ की one codon is made up from the 2 nucleotides. समजा एक कोडॉन किती न्यूक्लियोटाइड पासून तयार झाला असता, 2 न्यूक्लियोटाइड पासून. देन मग किती कोडॉन तयार झाले असते आपल्याकडे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. तर आपल्याकडे किती न्यूक्लियोटाइड आहे, 4. प्रत्येक न्यूक्लियोटाइडचे दुसऱ्या न्यूक्लियोटाइड सोबत जर आपण पेअरिंग केली असते तर ते 2 न्यूक्लियोटाइडचे एक काय तयार झाला असता, कोडॉन. असे किती कोडॉन तयार झाले असते, तुम्ही पेअरिंग करा घरी, थोडा टाइम घ्या तर तुमच्या लक्षात येईल की समजा हा ॲडेनाइन आहे, त्या ॲडेनाइनची ग्वानाइन सोबत 1, ॲडेनाइनची सायटोसाइन सोबत 2, ॲडेनाइनची युरॅसिल सोबत 3. तशीच करा ग्वानाइनची ॲडेनाइन सोबत, ग्वानाइनची सायटोसाइन सोबत, ग्वानाइनची युरॅसिल सोबत परत 3. म्हणजे अशा तुमच्या काउंटिंग केली तर तुमच्या लक्षात येईल की 4 नायट्रोजन बेसेस आहेत आणि त्या प्रत्येकाचे 3 सोबत पेअरिंग होते. म्हणजे 4 × 3 = 12. 4 × 3 12 कोडॉन्स तयार होते. पण ऍक्च्युअली 12 तयार होत आहेत कारण अजून एक क्रायटेरिया घेता येईल आपल्याला. ॲडेनाइन पेअर्स विथ द वन मोर अनदर ॲडेनाइन. ॲडेनाइनची पेअरिंग अजून एका कोणासोबत होऊ शकते, ॲडेनाइन सोबत होऊ शकते. म्हणजे एक न्यूक्लियोटाइड मल्टिप्लाइड बाय 4 होईल आणि मग 4 मल्टिप्लाइड बाय काय होईल, 4. लक्षात येईल का. एका न्यूक्लियोटाइडची दुसऱ्या कोणत्याही एका न्यूक्लियोटाइड सोबत. तर 3 तर समोर लक्षात येत आहेत आपल्या. समजा ॲडेनाइनचं आपण एक्झाम्पल घेतलं तर ॲडेनाइन पेअर विथ ग्वानाइन 1, ॲडेनाइन पेअर विथ सायटोसाइन 2, ॲडेनाइन पेअर विथ युरॅसिल 3rd, बट ॲडेनाइन पेअर विथ वन मोर ॲडेनाइन. ॲडेनाइनची दुसऱ्या एका ॲडेनाइन सोबत करता येतं. म्हणजे एका न्यूक्लियोटाइड पासून किती पेअर तयार होतात, 4. तसे आपले किती न्यूक्लियोटाइड आहेत, 4 आहे, 4. म्हणजे 4 × 4 = 16 कोडॉन्स आर पॉसिबल. किती कोडॉन्स तयार झाले असते, समजा डुप्लेटच्या फॉर्म मध्ये 2 न्यूक्लियोटाइडच्या फॉर्म मध्ये जर एक कोडॉन तयार झाला असता mRNAच्या तर देयर वॉज हायेस्ट पॉसिबिलिटी. जास्तीत जास्त किती कोडॉन तयार होण्याची पॉसिबिलिटी होती तर 16 कोडॉन्स. आपलं सेंटेन्स तेच आहे की ईच कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ऍसिड आणि प्रत्येक कोडॉन एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड तयार करतोय. मग डुप्लेटच्या फॉर्म मध्ये 2 न्यूक्लियोटाइड पासून एक कोडॉन तयार झाला असता. देन 4 × 4 = 16 codons are possible and that 16 codon can produce only different types of 16 amino acid. आणि त्या 16 कोडॉनने किती अमायनो ऍसिड तयार केले असते, 16 अमायनो ऍसिड्स तयार केले असते. which is not sufficient, which is not enough figure again for the protein synthesis. आणि हे 16 कोडॉन पासून पण आपल्याला पाहिजे असलेला रिक्वायर्ड प्रोटीन फॉर्म करता आला नसता. कारण आपल्याला माहिती आहे एक प्रोटीन तयार करण्यासाठी मिनिमम 20 डिफरंट अमायनो ऍसिडची आपल्याला गरज आहे.
ठीक आहे. म्हणजे दोन दोनच्या फॉर्ममध्ये, डुप्लेटच्या फॉर्ममध्ये जरी न्यूक्लियोटाइड एकत्र आले असते तरी आपल्याला पॉसिबल जेवढे नंबर ऑफ अमायनो ऍसिड आहेत, कोडॉन आहेत, तेवढे फॉर्म होत नव्हते. आणि मग लास्ट सपोज आहे, लास्ट क्रायटेरिया कन्सिडर करू आपण, सजेशन बघू की सपोज वन कोडॉन is made up from the 3 nucleotides. आता मग आणि हे 3 न्यूक्लियोटाइडच्या कोडॉन्सलाच आपण काय शब्द वापरला, ट्रिपलेट. कोणता वर्ड यूज केलाय, ट्रिपलेट. 3 न्यूक्लियोटाइडच्या बंचला आपण काय म्हटलंय, ट्रिपलेट. आता ट्रिपलेटचा विचार केला तर आपल्याकडे परत एकदा किती न्यूक्लियोटाइड आहेत, 4 न्यूक्लियोटाइड आहेत, नेमली ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन आणि युरॅसिल. एकाची दुसऱ्या दोघांसोबत पेअर करावं लागेल म्हणजे 3चा बंच तयार होईल. आणि ती कशी तयार करायची त्याचा एक टेबल पण आपण काढू, नंतर काढू आपण जेव्हा क्लास सुरू होतील, किंवा मी एका दिवशी काढून दाखवेल तुम्हाला. सिम्पल आहे मल्टिप्लिकेशन लाईन इन द मॅट्रिक्स. तुम्ही मॅट्रिक्स टॉपिक मॅथमध्ये जर शिकला असाल तर तसं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ह्या 4मध्ये 3चं काय करता येतात, पेअरिंग करता येतात. आपण कन्सिडर करू की वन कोडॉन इज मेड अप फ्रॉम द 3 न्यूक्लियोटाइड्स. देन काय झालं असतं, 4 × 4 × 4 3 पेअर आहेत ना, तर 4 न्यूक्लियोटाइडच्या आपल्याकडे 4 न्यूक्लियोटाइड आहेत आणि त्या प्रत्येक 4 न्यूक्लियोटाइडची दुसऱ्या 4 सोबत पेअरिंग करायची, सॉरी दुसऱ्या 3 सोबत पेअरिंग करायची. त्याच्यात स्वतः पण तो येईल आणि मग आपला रेशो येईल 4 × 4 × 4 इज इक्वल टू 16 कोडॉन्स. किती कोडॉन्स पॉसिबल होतील ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये जर न्यूक्लियोटाइड आले तर 64 कोडॉन्स आर प्रोड्यूस्ड आणि विच कॅन प्रोड्यूस हाऊ मेनी अमायनो ऍसिड, 64 अमायनो ऍसिड, 64 डिफरंट अमायनो ऍसिड विच इज सफिशियंट फिगर फॉर द सिंथेसिस ऑफ एनी टाइप ऑफ अमायनो ऍसिड. आता आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त तयार झाले तर त्याच्यापेक्षा छोटा क्रायटेरिया तर तयारच होत नाही, डुप्लेट तर होतच नाही, 2-2ची पेअर तर होणार नाही, कारण तिथे किती कोडॉन तयार होईल, ओनली 60. जेव्हा 1-1चा तयार झाला तिथे 4च तयार झाले. डुप्लेटच्या फॉर्ममध्ये झाले 60, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये तयार झाल्यानंतर किती कोडॉन तयार होईल, 64 कोडॉन which can synthesize 64 amino acid and which is much sufficient figure, enough figure for the synthesis of any type of protein. And that's why because of that mRNA वर हे जे न्यूक्लियोटाइड आहे they are arranged in the form of triplets. ठीक आहे, रिपीट करतो मी. एका कोडॉनचा विचार आपण एका न्यूक्लियोटाइड पासून केला असता तर 4च कोडॉन पॉसिबल होईल होते. 2-2च्या न्यूक्लियोटाइड पासून जर एक कोडॉन कन्सिडर केला असता तर 16 कोडॉन्स पॉसिबल होईल होते. पहिल्या दोन्हीही क्रायटेरियामध्ये आपल्याला इनफ सफिशियंट नंबर ऑफ अमायनो ऍसिड भेटत नव्हते, कारण आपल्याला मिनिमम 20 अमायनो ऍसिड पाहिजे. आणि जेव्हा ते ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोडॉन तयार होईल, ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये कोडॉन तयार होतील, देन हाऊ मेनी 64 कोडॉन्स आर प्रोड्यूस्ड. आणि हे 64 अमायनो ऍसिड तयार करतील. आपल्याला डिफरंट 20च पाहिजे होते आणि बिकॉज ऑफ दॅट द कोडॉन्स ऑन mRNA strand आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणाल आपल्याकडे सर 64 कोडॉन्स आहेत जे 64 अमायनो ऍसिड तयार करतात, हे आन्सर समजलं इथपर्यंत की व्हाय कोडॉन्स ऑन mRNA strand आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. कारण त्याच्या अगोदर आपल्याला सफिशियंट फिगर तयारच होत नव्हती, पण ती मिनिमम ट्रिपलेटमध्ये तयार होते. त्याच्या पुढचा विचार करण्याची गरज नाही, कारण आपल्याला 20 डिफरंट अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी 20 डिफरंट कोडॉन्स पाहिजे होते. त्या ट्रिपलेटच्याच फॉर्ममध्ये वी गेट द मच सफिशियंट फिगर. आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप चांगली फिगर आपल्याला इथेच भेटली, त्याच्या पुढचा विचार करण्याची गरज नाही. बट ऑलरेडी आपण हे कोडॉन स्टडी केले आणि ह्या 64 कोडॉन मधले 61 कोडॉन्स आहेत. हे आन्सर इथे संपला. मी पुढची थोडीशी इन्फॉर्मेशन देतोय की आपल्याकडे टोटल किती कोडॉन्स आहेत, आता 64 कोडॉन्स आहेत. बट ओनली 61 कोडॉन्स आर द सेन्स कोडॉन. पण त्याच्यात फक्त किती 61 कोडॉन्स आहेत जे डिफरंट टाइपचे अमायनो ऍसिड तयार करणारे कोडॉन्स आहेत. व्हाय? कारण आपण लास्ट पिरियड मध्ये शिकलो 3 कोणते कोडॉन आहेत, नॉन सेन्स कोडॉन. कोणते कोडॉन आहेत, नॉन सेन्स. mRNA स्ट्रँड काढला होता लक्षात आहे तुमच्या. आणि 5' एंड ला स्टार्टिंग कोडॉन आहे, 3' एंड ला स्टॉप कोडॉन आहे, टर्मिनेशन कोडॉन आहे, जो आयदर UAA और UAG और UGA या तिन्हीपैकी एक आहे. आणि लास्ट पिरियड मध्ये मेन्शन केलं की हे तिन्ही कोडॉन कोणताही अमायनो ऍसिड तयार करण्याची ॲबिलिटी त्यांच्याकडे नाहीये. दे कॅन जस्ट सिग्नल फॉर द सिंथेसिस फॉर द कंप्लीशन ऑफ द प्रोसेस.
ट्रान्सलेशन प्रोसेस, प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट झालं हे सांगणारे हे 3 स्टॉप कोडॉन आहेत. एका mRNA वर एकच असतो, पण हे 3 आहेत जे अल्टरनेटिव्हली काम करतात ॲज अ टर्मिनेशन कोडॉन, ॲज अ स्टॉप कोडॉन. आणि मग आपल्याकडे टोटल 64 कोडॉन्स आहेत. त्याचं आन्सर इथे संपलं ह्या क्वेश्चनचं. पण लक्षात राहू द्या की 64 जे कोडॉन तयार झाले ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये, ते ऑल 64 कॅन नॉट प्रोड्यूस 64 अमायनो ॲसिड. हे जे 64 कोडॉन्स आहेत आपल्याकडे, ते 64 अमायनो ॲसिड तयार करणारे नाही आहेत. त्याच्यातले अमायनो ॲसिड तयार करणारे किती कोडॉन आहेत? 61 कोडॉनच आहेत जे वर्किंग आहेत, जे स्पेसिफिक अमायनो ॲसिड प्रोड्यूस करतायत. मग other three are the nonsense codon, namely UAA, UAG and UGA. हे 3 कोणते कोडॉन आहेत? तर नॉनसेन्स कोडॉन आहेत. दे कॅन नॉट सिंथेसाइज एनी अमायनो ॲसिड. त्याचा सिंपल मिनिंग आहे त्या 64 कोडॉन्स मधले आपल्याकडे अमायनो ॲसिड तयार करणारे 61 कोडॉन्स आहेत आणि स्टॉप कोडॉन, नॉनसेन्स कोडॉन म्हणून काम करणारे 3 कोडॉन्स आहेत. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन आला की वाय कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन द mRNA स्ट्रँड आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. तर एक्झाम मध्ये मेबी 2 मार्काला येईल. तर ह्या 3 कॅटेगरीमध्ये लिहायचे की पहिल्यांदा मेन्शन करू की आपल्याकडे mRNA वर किंवा RNA वर किती टाईपचे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ते जर एका बंचमध्ये, 2 बंचमध्ये आणि 3 बंचमध्ये तयार झाले तर काय होईल या फिगर लिहू आणि त्याचा आन्सर कंप्लीट. पहिल्यांदा काय लिहिता येईल की सपोज 1 codon is made up from the 1 nucleotide, then 4 into 1 is equal to 4 codons are possible which can produce 4 different types of amino acid which is not sufficient enough figure for the synthesis of protein. Secondly, तसंच होईल की when 1 codon is made up from the 2 nucleotide, then 4 into 4 is equal to 16 codons are possible which can produce 16 amino acid which is again not sufficient figure for the synthesis of any type of protein. And suppose 1 codon is made up from the 3 nucleotides that is in the form of triplet, then 4 into 4 into 4 is equal to 64 codons are possible which can produce 64 different types of amino acid. We need only 20 different amino acid which is sufficient figure for the synthesis of any protein, and that's why the codons on mRNA strand are always in the form of triplets. इथे त्याचं उत्तर संपलं या क्वेश्चनचं. पण हे पण लक्षात राहू द्या की आपल्याकडे टोटल 64 कोडॉन्स तयार होईल, बट आउट ऑफ दॅट 61 कोडॉन्स आर द कोडिंग. 61 कोडॉन्स आहेत कोडिंग करणारे जे 61 डिफरंट अमायनो ॲसिड तयार करतील, स्पेसिफिक अमायनो ॲसिड तयार करतील, बट 3 कोडॉन्स आर द नॉनसेन्स विच कॅन नॉट सिंथेसाइज एनी अमायनो ॲसिड. ठीक आहे. पण इथे mRNA आता ऍक्च्युअली आपल्याला हे कोडॉन कसे तयार, हे ट्रिपलेट पण काढायचे टेबलच्या फॉर्ममध्ये, नंतर काढू आपण. आणि ह्या कोडॉनच्या काही जेनेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या पण स्टडी करायच्या, त्या पण स्टडी करू. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात येत आहे. थँक्यू.